गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चर आय थिंक तो स्ट्रेस स्ट्रेन कर्व मी लिहून दिलं, म्हणजे ग्राफ काढून दिला होता. सो नाव वी विल सी द डिस्क्रिप्शन ऑफ दॅट ग्राफ. आपल्याला काय करायचं आहे आता की तो ग्राफ म्हणजे नक्की काय सांगतो ते बघूया. काय होती, एक स्ट्रेट लाईन होतं, मग त्यानंतर छोटासा कर्व होता. असं समथिंग बिहेवियर होतं त्याचं. सो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हा एक कर्व आहे, त्या कर्वचं डिस्क्रिप्शन बघायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, जस्ट फाइंड आउट, लेट्स सी व्हॉट्स गोइंग ऑन. कसं झालंय हे बघा, हा तुमचा एक ग्राफ आहे. ग्राफमध्ये काय झालंय की एक स्ट्रेट लाईन पोर्शन आहे, कुठून या O टू A पर्यंत, नंतर लिटल कर्व आहे A टू B नंतर, आणि नंतर B टू D एक पॉईंट आहे. त्यातल्या A ला प्रपोर्शनल लिमिट असं म्हणतात. B ला तुम्ही इलॅस्टिक लिमिट म्हणता. इलॅस्टिक लिमिट म्हणजे जोपर्यंत बॉडी त्याची ओरिजिनल शेप रिगेन करते तोपर्यंत, किंवा त्याला यील्ड पॉईंट असंही म्हणतात. नंतर पॉईंट D ला नाव दिलं आपण फ्रॅक्चर पॉईंट. ठीक आहे, हे आपलं इलॅस्टिक बिहेवियर आहे. आणि हे प्लास्टिक बिहेवियर आहे. सो हे नक्की काय केलंय आपण, काय केलंय की एक एक्सपेरिमेंट सेट केलाय. काय सांगितलंय की एक रिजिड सपोर्ट आहे आणि त्याला एक वायर एक्सटेंड केली आपण, एक वायर सस्टेन केली आहे, आणि प्लस त्याला आपण इथून वेट लावलंय. आता काय केलं आपण की हे वेट ना ग्रॅज्युअली वाढत चाललंय. आपण वेट काय करतोय, ग्रॅज्युअली वाढवत जाणार आहे. ग्रॅज्युअली म्हणजे छोट्या 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 स्टेपने आपण वाढवत जाणार आहे. मग आता वेट वाढले याचा अर्थ त्याच्यावरती वाढणारा आता फोर्स वाढणार, बरोबर. वेट वाढले म्हणजे आता याच्यामध्ये डिफॉर्मेशन तयार होणार वायरमध्ये. आता मग काय केलं की डिफॉर्मेशन आपण मेजर करायला सुरुवात केली. कशी, स्ट्रेनच्या मार्फत. आपण डिफॉर्मेशन बॉडीमध्ये कसं मेजर केलं तर स्ट्रेन किती तयार होतो. मग एक स्पेसिफिक स्ट्रेन घेतला आणि त्या केसला असलेला स्ट्रेस फाइंड आउट केला. म्हणजे काय की बॉडी एक्सटेंड झाली, तुमच्या बॉडीच्या डायमेन्शनमध्ये काय ते फरक झाला ना, त्या फरक झाल्यामुळे काय तर रिस्टोरिंग फोर्स तयार झाला, आणि त्यावरून आपण स्ट्रेस काढला इथे. परत काही वेट वाढवलं, त्यानंतर नवीन स्ट्रेन तयार झाला, आणि परत त्याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रेस घेतलाय. असं आपण काय केलं की स्ट्रेस स्ट्रेन असे प्रत्येक पॉईंटला काढत गेलोय. आता कुठपर्यंत, जोपर्यंत तुमची जी वायर आहे ही वायर जोपर्यंत तुमची ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण ह्याचं वेट वाढवत नेणार आहे. काय करतोय लक्षात आलं की आपण ह्याचं वेट हळूहळू वाढवत नेणार आहे, ज्याद्वारे आपण प्रत्येक केसला त्याची स्ट्रेन आणि स्ट्रेस मेजर करणार आहे. आणि कुठपर्यंत, जोपर्यंत ही तुमची वायर ब्रेक होत नाही. ताणून शेवटी ब्रेक होणार. जसं आपण रबर ताणायला सुरुवात करतो आणि नंतर स्पेसिफिक टायमिंग नंतर तो तुटतो, तशाच प्रकारे आपण काय केलं इथं, अशा प्रकारे वेट वाढवायचं की ती वायर ताणत गेली पाहिजे आणि फायनली तुटली पाहिजे. मग तोपर्यंत हे असं बिहेवियर येतं आपलं D पर्यंत. सो आपल्याला काय बघायचं आहे की हे स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जर ग्राफ काढला आपण असा की तो कुठला कसा आहे, काय आहे, स्ट्रेट लाईन आहे, कर्व लाईन आहे, काय आहे. मग काय केलं की अप टू सगळे मेजरमेंट केले आणि हा सगळा ग्राफ काढलेला आहे. आता या ग्राफमध्ये नक्की काय केलं त्यांनी की जसं वेट वाढवत नेलं आहे तसं त्याच्यामध्ये स्ट्रेन प्रोड्यूस झाला, आणि तो स्ट्रेन त्यांनी एक्स ॲक्सिसवर घेतला आहे. आणि जो स्ट्रेस प्रोड्यूस झाला आहे त्याला घेतला त्यांनी वाय ॲक्सिसवर.
वाय एक्स ॲक्सिसवर स्ट्रेन घेतला आहे, वाय ॲक्सिसवर स्ट्रेस घेतलेला आहे. मग आपण काय करायचं आहे की याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. ओके, पहिल्यांदा काय करूया, ह्याचे जनरल डिस्क्रिप्शन लिहून घ्या. मग आपण प्रत्येक स्टेप वाईज, प्रत्येक सेक्शन वाईज त्याचा आन्सर्स घेऊया. सो ग्राफ काढला आहे ना, स्ट्रेस स्ट्रेन कर्व, टायटल स्ट्रेस स्ट्रेन कर्व. पहिला पॉइंट घ्या, कन्सिडर अ मेटल वायर. पहिला पॉइंट, कन्सिडर अ मेटल वायर hung from, consider a metal wire hung from rigid support and stretched by applying load. The load increases in a small steps till wire breaks. हे काय करतोय आपण सांगितलं. त्यानंतर ग्राफचं इन जनरल डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. काय, इन अ ग्राफ strain is on x axis and stress is on y axis. सो हे बघा, आजचे जे सेक्शन सांगतो, सेक्शन्स कुठपर्यंत आहे, O2A मध्ये पहिला सेक्शन आहे. O2A मध्ये पहिला सेक्शन आहे. नंतर A2B मध्ये दुसरा सेक्शन आहे. O2A मध्ये पहिला सेक्शन, A2B मध्ये दुसरं सेक्शन आणि B2D पर्यंत तिसरा सेक्शन आहे. हे ग्राफचे 3 पार्ट्स आहेत. म्हणजे हे तुमचे ग्राफचे हे 3 पार्ट्स आहेत. हे 3 बिहेवियर सांगतात तुमच्या वायरचं. या 3 सेक्शन्समध्ये बिहेवियर सांगतात. आता हे पॉईंट A-B-D काय आहे, स्ट्रेस आपण इंडिकेट करतो तिथं की एवढा स्ट्रेस आहे म्हणून सांगतो. हे प्रपोर्शनल लिमिट किंवा इलॅस्टिक लिमिट जे म्हणतोय ते नक्की काय, स्ट्रेसचं लिमिट आहे. ते स्ट्रेसची व्हॅल्यू तुम्ही त्या सेक्शन्सला डिफाईन केलं आहे. हे लक्षात आलं. मग आपल्याला काय करायचं आहे की क्वेश्चनमध्ये आन्सर लिहिताना या 3 सेक्शन्सचा यूज करून आन्सर्स लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शनला 1 किंवा 2 वाक्य सफिशियंट आहेत, खूप लिहायची गरज नाही आहे. आता काय सांगायचं, पहिल्यांदा की O2A हा सेक्शन पहिला आपला. O2A सेक्शनमध्ये कशी आहे, तुमची स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. हां, स्ट्रेट लाईन याचा अर्थ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे आपला जो हुक्स लॉ आहे, हुक्स लॉ काय सांगतो आपला की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आपण हुक्स लॉच्या वेळी एक अशी डायग्राम पण काढली होती, असं काय तर काढलं होतं ना आपण. हां, मग काय म्हटलं तर आपण, विदिन इलॅस्टिक लिमिट्स द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ती इथे होतं. काय होतं, O2A मध्ये ना तुमची बॉडी हुक्स लॉ ओबे करते, म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी लोड काढून घेतला तर बॉडी त्याची ओरिजिनल शेप रिगेन करते. याच्यावर आपल्याला कमेंट करायची तिथं. इथं आपण जर म्हटलं या सेक्शनवर आपल्याला 2 ग्राफ पॉईंट्स लिहायच्यात. काय सांगायचं की OA is a straight line which says that the Hooke's law is obeyed. That is, the strain is directly proportional to stress, or we can call it as stress is directly proportional to strain, and the point A is called a proportional limit, or the stress at a point A is called as a proportional limit.
एवढी 2 वाक्य सफिशियंट होतात एका ह्याच्यात. सो राईट डाऊन OA signifies स्ट्रेट लाईन. म्हणजे काय दाखवते? OA तुमची स्ट्रेट लाईन दाखवते. मीन्स स्ट्रेस is directly proportional to strain. Stress is directly proportional to strain. That is, Hooke's law is obeyed. Hooke's law is obeyed. Hooke's law is obeyed. 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 हे झालं. ह्याच्यावर कमेंट केली आपण. स्ट्रेट लाईन आहे याचा अर्थ काय सांगतो आपण? हुक्स लॉ इज ओबेड. दॅट इज द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. दुसरं सेंटेन्स काय लिहायचं आहे? द स्ट्रेस ॲट अ पॉईंट ए इज कॉल्ड ॲज अ प्रोपोर्शनल लिमिट. एवढं एक स्टेटमेंट सफिशियंट आहे. सो राईट डाऊन द स्ट्रेस ॲट अ पॉईंट ए. द स्ट्रेस ॲट अ पॉईंट ए is called proportional limit. Is called proportional limit. हे एका सेक्शनची 2 वाक्य सफिशियंट आहेत. काय सांगितलं? ह्याच्या नेचर सांगितलं आपण. कसं आहे? स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे काय? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे. आणि द स्ट्रेस ॲट अ पॉईंट ए इज कॉल्ड ॲज अ प्रोपोर्शनल लिमिट. दॅट मच इज सफिशियंट. आता दुसरा सेक्शन कुठला? A to B. नाव वी हॅव टू फाइंड आउट अबाउट द A to B. आता A to B मध्ये कसं आहे? तुमचा एखादा कर्व डिफाईन होतोय. स्ट्रेट लाईन आहे असं आपण नाही कमेंट करू शकत, कारण एक छोटंसं इथं कर्व दिसतोय ना तुम्हाला. काय छोटासा एक कर्व दिसतोय ना इथं, हे तुमची इथे स्ट्रेट लाईन नाही आहे. मग आता म्हणजे काय होतं की तुमचा स्ट्रेस इज नॉट अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे काय? हुक्स लॉ तिथं ओबे होत नाही. A to B मध्ये तुमचा हुक्स लॉ ओबे होत नाही. ओबे होत असतं तर तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळाली असते, पण इथं स्ट्रेट लाईन मिळत नाही. मग आपण काय सांगतो याला? A to B मध्ये तुमचा स्ट्रेस किंवा हुक्स लॉ डिफाईन होत नाही किंवा ओबे होत नाही. मग तुम्ही बाबा असंही सांगू शकता की स्ट्रेस इज नॉट अ प्रोपोर्शनल टू स्ट्रेन और हुक्स लॉ इज नॉट ओबेड. या दोघांपैकी एक कुठलंही लिहू शकता. आणि काय सांगायचं? पॉईंट बी, द स्ट्रेस ॲट अ पॉईंट बी इज कॉल्ड ॲज अन इलॅस्टिक लिमिट. आता याला इलॅस्टिक लिमिट का म्हणतात याचं रिझन द्यायला लागेल तुम्हाला. का? कारण की जर इथं आपण त्याच्यावरचा लोड अनलोड करायला सुरुवात केली, म्हणजे लोड काढून घ्यायची, वेट काढून घ्यायची सुरुवात केली, तर काय होतं की बॉडी ओरिजिनल शेप रिगेन करते किंवा ओरिजिनल साईज रिगेन करते त्याची. पॉईंट बीला इलॅस्टिक लिमिट का म्हणतात की पॉईंट बी पर्यंत तुम्ही जर स्ट्रेस अप्लाय केला आणि नंतर काढायला सुरुवात केली तर काय करतं की बॉडी तुमची ओरिजिनल शेप आहे, साईज आहे, ती रिगेन करायला सुरुवात करते. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले परमनंट एक्स्ट्रा लेंथ किंवा एक्स्ट्रा डिफॉर्मेशन असं होत नाही. हे लक्षात आलं? A to B मध्ये की पॉईंट काय आहेत तुमचे? स्ट्रेस इज नॉट अ प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आणि ओरिजिनल शेप ऑफ अ बॉडी इज रिगेन्ड. किंवा बॉडी त्याचे ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करते लोड काढल्यानंतर पण. म्हणून आपण त्याला म्हणतो इलॅस्टिक लिमिट. द स्ट्रेस ॲट अ पॉईंट बीला आपण इलॅस्टिक लिमिट म्हणतो. आणि ह्याच लिमिटपर्यंत तुमच्या आतापर्यंतचे आपण जे काही कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत ते सगळे केलेले आहेत. ठीक आहे. सो नंतरचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट घ्या. नेक्स्ट पॉईंट, इफ अ लोड increased till point B, stress and strain are no longer proportional.
are no longer proportional. The point B ला काय म्हणणार आपण? yield point. The point B is called yield point. The point B is called yield point. The corresponding limit is called elastic limit. The corresponding limit is called elastic limit. आपण ग्राफचं डिस्क्रिप्शन तिथे लिहिलं आहे. काय म्हणतो इथं आपण? स्ट्रेस इज नॉट प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. नंतर पॉईंट बी ला काय म्हटलंय? यील्ड पॉईंट. आणि त्या लिमिटला काय म्हटलंय? इलास्टिक लिमिट. नंतरची लास्ट कमेंट काय लिहायची आहे? तुमची बॉडी किंवा जी डायमेन्शनमध्ये जे काही चेंज आहेत ते रिव्हर्सिबल आहेत. रिव्हर्सिबल म्हणजे तुमची बॉडी ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन करते. हे स्टेटमेंट असं आहे. द चेंज इन अ डायमेन्शन the change in a dimension of a wire is reversible up to point B. आता हे सेंटेन्स खूप मोठं वाटतंय पण अर्थ एकच आहे. काय? The change in a dimension of a body is reversible. म्हणजे काय म्हणतोय की तुमची बॉडी ना ओरिजिनल साईज अँड शेपला येण्याची कॅपेबल असते. तुमची बॉडी जरी तुम्ही लोड काढायला सुरुवात केली तरी तुमची बॉडी ओरिजिनल साईज म्हणजे ओरिजिनल लेंथला ओरिजिनल त्याचा क्रॉस सेक्शन एरिया ॲक्वायर होतो जरी वेट काढून घेतला तरी. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठलेही अजून नवीन लेंथ ॲड होत नाही. हे लक्षात आलं? या सेंटेन्सचा अर्थ द रिव्हर्सिबल म्हणजे तो ओरिजिनल स्टेटला आहे तसा परत येतो. म्हणजे ओरिजिनल लेंथ होती तेवढ्याच ह्याला वायर लेंथ परत येते. क्रॉस सेक्शन एरिया पण तेवढाच राहतो. हां, सेंटेन्स लक्षात राहील नाही? नंतरचा आहे तुमचा सेक्शन B2D मध्ये. आता इथून काय होतं? B2D सेक्शनमध्ये ना तुमचं बॉडी प्लास्टिक डिफॉर्मेशन दाखवायला लागतं. प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे तुमची ह्याच्या आधी आपण प्लास्टिसिटीचे डेफिनेशन बघितले. काय सांगतो आपलं की प्लास्टिसिटी म्हणजे काय म्हटलं होतं आपण की बॉडी ओरिजिनल साईज आणि शेप रिगेन करत नाही. करेक्ट? हां, मग इथं या सेक्शनमध्ये काय होतं की पॉईंट B2D ना तुमचं काय होतं की बॉडी प्लास्टिक डिफॉर्मेशन दाखवायला लागते. म्हणजे तुमची बॉडी ओरिजिनल साईज आणि शेप रिगेन करत नाही. आता काहीतरी त्याच्यामध्ये परमनंट सेट राहणारच काही झालं तरी. मग आता हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट्स घ्यायचे. एक पहिला पॉईंट काय सांगायचं आपल्याला? प्लास्टिक डिफॉर्मेशन. आता हे ग्राफचं सांगतो काय नक्की इथं. हे बघ, हा पॉईंट किंवा हा प्लास्टिक डिफॉर्मेशन जो सेक्शन आहे ते 2 पॉईंट्समध्ये तुम्हाला सांगायचं. कसं की पॉईंट B2D मध्ये काय सांगायचं की प्लास्टिक डिफॉर्मेशन झालं असं सांगतं. मग आपण तिथे एक पॉईंट कन्सिडर C करायचं. पॉईंट C पर्यंत स्ट्रेस त्याचा वाढवायचा आणि काय करायचं की तिथून वेट अनलोड करायला सुरुवात करायची. काय करायचं? पॉईंट C पर्यंत स्ट्रेस वाढवायचा. पॉईंट C पर्यंत स्ट्रेस वाढवायचा किंवा तो वेट वाढवायचं. नंतर वेट काढायला सुरुवात करायची आणि तिथे कमेंट काय करायची की आपली बॉडी ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन करत नाही. तर कुठला पाथ फॉलो करते? असा C to E. बॉडी तुमचा कर्व जर काढायला गेल्यानंतर स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा तो ती कशी होती? कर्व असा होतो डिफाईन C to E मध्ये. हां, म्हणजे काय होतं की याच्यामध्ये काहीतरी परमनंट सेट राहतो. काय म्हणतात त्याला? परमनंट सेट. म्हणजे काय? तुमच्या बॉडीमध्ये ना काहीतरी चेंज इन लायमेंट किंवा चेंज इन लेंथ ही राहणारच आता किंवा एक्स्ट्रा लेंथ होणारच त्याची. म्हणजे आपण काय म्हणतो तुम्ही वायरला कधी ताणण्याचा प्रयत्न केला आहे की वायर ताणत गेल्यानंतर काही वेळा परत येते पण नंतर एका स्पेसिफिक लिमिट ती परत येत नाही. त्याची लेंथ आहे तेवढीच राहते, कमी होत नाही. मग ते नक्की काय झालं? तुमचं इलॅस्टिक लिमिट पार झालं. आता तुमच्या वायरचं इलॅस्टिक लिमिट
पार झालेलं आहे. मग आता इथं काय झालं की तुमची बॉडी आता ना पॉईंट बी नंतर प्लास्टिक बिहेवियर दाखवायला सुरुवात करणार. प्लास्टिक बिहेवियर म्हणजे त्याची ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होत नाही आता. मग पॉईंट सी पर्यंत तुम्ही स्ट्रेस वाढवला आणि नंतर वेट काढायला सुरुवात केली ना, तर वेट अनलोड करायला सुरुवात केली तर कसं होणार की तुमचा स्ट्रेस स्ट्रेन कर्व असा या पाथमध्ये येणार C2E मध्ये. आणि ह्या सेक्शनला हा जो डिफरन्स राहतोय ही त्याची ओरिजिनल डायमेन्शन होती. ही त्याची या पॉईंटला ओरिजिनल डायमेन्शन होती आणि इथं कसं आहे काहीतरी चेंज झाला आहे तुमच्या डायमेन्शनमध्ये, काहीतरी चेंज झाला आहे. हा तुमचा चेंज म्हणजे नथिंग बट काय असतो, परमनंट सेट असतो. आणि ह्याच्यामध्ये चेंज इन डायमेन्शन जी असते ती इरिव्हर्सिबल असते. कशी असते? इरिव्हर्सिबल. परत ओरिजिनल शेपला येणार नाही आता बॉडी. मग अशी आपण रिव्हर्सिबल हे कमेंटमध्ये लिहिलं होतं ना, पॉईंट बी नंतर सुद्धा तुमची बॉडीचा जो चेंज आहे तो रिव्हर्सिबल आहे. आता या सेक्शनला तो इरिव्हर्सिबल आहे. हा एक सेक्शन झाला. काय सांगायचं आपल्याला की पॉईंट सी नंतर बॉडी जी आहे ती प्लास्टिक बिहेवियर दाखवायला सुरुवात करते आणि त्यानंतर आपण जर वेट काढायला सुरुवात केलं तर समजा पॉईंट सीला एवढा स्ट्रेस वाढवला आणि तिथून वेट काढायला सुरुवात केली, वेट अनलोड करायला सुरुवात केली तर काय होणार, तुमचा ग्राफ कसा होणार, पाथ CE फॉलो करणार. म्हणून आपण इथं असा ॲरो दाखवला होता. ॲरो दाखवलेले लक्षात आहेत ना तुमच्या. मग काय केलं आपण, C2E अनलोड करतो किंवा हा पाथ फॉलो करतो आणि ह्याच्यामध्ये काहीतरी एक परमनंट राहतोय चेंज, त्याला आम्ही परमनंट सेट म्हणतो. आणि हा चेंज तुमचा इरिव्हर्सिबल आहे. तुम्ही काही झालं तर बॉडी आता ओरिजिनल साईज आणि शेपमध्ये येणार नाही. हा या सेक्शनचा एक पॉईंट झाला. नंतरच्या पॉईंटमध्ये काय सांगायचं आपल्याला की याचं हे बिहेवियर हे कसं आहे बघा की स्ट्रेनची व्हॅल्यू ना तुमची किंवा ही जी स्ट्रेसची व्हॅल्यू आहे ना ती एवढीच झालेली आहे, एवढंच थोडासा चेंज झाला आहे. बघा ह्या पीक पॉईंट टू इथपर्यंत कसं आहे एवढासाच चेंज झालेला स्ट्रेसचा. पण त्या सेक्शन्समध्ये तुमची स्ट्रेन केवढा झाला आहे, एवढी चेंज झाली आहे. ग्राफवरून लक्षात येते. हे बघा हा ओरिजिनल पॉईंट जर म्हटला आपण तर आपला स्ट्रेस केवढा चेंज झाला आहे, एवढासा चेंज झाला आहे. पण त्याच सेक्शनमध्ये तुमचा स्ट्रेन केवढा, एवढा चेंज झाला आहे. हे तरी लक्षात येते ना ग्राफवरनं. म्हणून म्हणत होतो की हे एक छोटीशीच असं कर्व काढायचा आणि तुमचा स्ट्रेन बाला मोठा दाखवायचा. म्हणजे काय झालं की ही तर कमेंट काय लिहायची आहे दुसऱ्या पार्टमध्ये की तुमचा स्ट्रेस किंवा फॉर रिलेटिव्ह इन्क्रीज इन किंवा स्मॉल इन्क्रीज इन अ स्ट्रेस देर इज अ रिलेटिव्हली लार्ज इन्क्रीज इन अ स्ट्रेन. ही कमेंट लिहायची. काय लिहायची कमेंट की फॉर अ स्मॉल इन्क्रीज इन अ स्ट्रेस देर इज अ रिलेटिव्हली लार्ज इन्क्रीज इन अ स्ट्रेन. रिलेटिव्हली लार्ज, रिलेटिव्हली म्हणजे छोट स्ट्रेसच्या विथ रिस्पेक्ट टू. स्ट्रेस जर तुमचा 1 सेंटीमीटर झाला असेल तर त्याच्या रिलेटिव्ह त्याच्याशी करस्पॉन्डिंग तुमची स्ट्रेन किती 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर वाढली असेल असं आपण सांगतो. रिलेटिव्हली म्हणजे त्याच्या दृष्टीनं. म्हणजे कसं आपण सांगतो की एकाला 50% आहेत दुसऱ्याला 75% मार्क आहेत. मग आपण काय सांगतो की याच्यापेक्षा मला जास्त मिळाले आहेत मार्क. 75 स्टुडंट काय म्हणणार आपण 75% मार्क पडलेला की 50% स्टुडंटपेक्षा मला जास्त मार्क मिळाले. म्हणजे घरच्यांना सांगायला बरं पडतं ना की आपल्याला ॲक्च्युअल कसं असतं, आपण एक्झाममध्ये सांगताना कसं सांगतो की मला त्याच्यापेक्षा जास्त पडलं, म्हणजे आपण सेफ राहतो. या सेक्शनमध्ये कसं होतं आपण स्वतःला सेफ करत असतो की आपण हे म्हणतो की मला त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे मला काही बोलायचं नाही. म्हणजे आपण तिच्यापेक्षा जास्त असं म्हणतो ना. मग इथं काय होतं रिलेटिव्हली म्हणजे काय सांगतो आपण की स्ट्रेसमध्ये जेवढा चेंज झाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त चेंज स्ट्रेनमध्ये झालेला आहे तुमचा. म्हणजे फॉर अ स्मॉल इन्क्रीज इन स्ट्रेस देर इज अ रिलेटिव्हली लार्ज इन्क्रीज इन स्ट्रेन. आणि ही बॉडी तुमची कधीपर्यंत चेंज होते, तुमचं स्ट्रेन कधीपर्यंत वाढत जातो, ब्रेकिंग पॉईंटपर्यंत किंवा फ्रॅक्चर पॉईंटपर्यंत. आणि फ्रॅक्चर पॉईंटला आली की बॉडी ब्रेक होते. पॉईंट डीला फ्रॅक्चर पॉईंट काय म्हणतात, कारण तुमचं तिथं बॉडी ब्रेक होते. लक्षात आलं. पॉईंट डीला फ्रॅक्चर पॉईंट काय म्हणतात तर बॉडी तुमची ब्रेक होते तिथं आणि तिथं आपला ॲक्च्युली स्टडी संपतो. हा तिसरा पॉईंट लक्षात आला, तिसरा सेक्शन.
तिसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला पहिल्यांदा प्लास्टिक डिफॉर्मेशनवर कमेंट करायची आहे, ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होत नाही. आणि दुसऱ्या याच्यामध्ये कशावर कमेंट करायची आहे की फॉर अ स्मॉल इन्क्रीज इन अ स्ट्रेस देर इज अ रिलेटिव्हली लार्ज इन्क्रीज इन अ स्ट्रेन. रिलेटिव्ह याचा अर्थ लक्षात आला, स्ट्रेसच्या विथ रिस्पेक्ट टू आपली बरेच वाढलेला आहे, बरेच मोठा स्ट्रेन आहे. हे कमेंट लिहायचे. एका पॉईंटमध्ये प्लास्टिक डिफॉर्मेशन लिहा, दुसऱ्या पॉईंटमध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेनमधले रिलेशन सांग. आणि हे लोड इन्क्रीज कधी पण लिहायचं आहे जोपर्यंत तुमची बॉडी ब्रेक होत नाही तोपर्यंत. म्हणजे तुमच्या स्ट्रेन कधीपर्यंत वाढत जातो जोपर्यंत तुमची बॉडी फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत. हे पॉईंट लक्षात आला. हां, मग राईट डाऊन. मग त्यातला पहिल्यांदा आपण प्लास्टिक डिफॉर्मेशनवर कमेंट करू. लिहा नेक्स्ट पॉईंट. when a stress is increased beyond point B, when a stress is increased beyond point B, when stress is increased beyond point B, the strain continues to increase. म्हणजे काय सांगतोय आपण इथं की तुमचा स्ट्रेसमध्ये जो जेवढा फरक झाला आहे इथे छोटासा, त्याच केसमध्ये तुमची स्ट्रेन देखील वाढते. आता म्हणजे स्ट्रेस वाढल्यानंतर त्याचं ओरिजिनल डायमेन्शन पण वाढतंय, ही कमेंट करतोय आपण. इन्क्रीजेस इफ लिहा. आता इथं प्लास्टिक डिफॉर्मेशनची कमेंट लिहायची आपल्याला. If a load is removed, at point beyond B, म्हणजे बी नंतरचा एखादा पॉईंट, बियॉन्ड पॉईंट बी. फॉर एक्झाम्पल सी घेऊया इथं. फॉर एक्झाम्पल सी लिहायचं. फॉर एक्झाम्पल सी फॉलोज द पाथ. काय लिहिलं ग्राफवरून, काय लिहिलं आपण, सी टू इन. follows the path CE, follows the path CE. आता C to E आलं. आता काय झालं आहे बघा, इथं काहीतरी परमनंट सेट राहिलेलंच आहे किंवा परमनंट चेंज झालेलंच आहे. मग तिथं आपल्याला आता कमेंट लावावं लागेल. काय, द डिफॉर्मेशन इन द बॉडी इज अ इरिव्हर्सिबल. हे एक झालं. आणि देर इज अ परमनंट सेट. हे दोन वाक्य लिहायचे आहेत तिथं. सो राईट डाऊन. द डिफॉर्मेशन इन अ वायर is irreversible and acquire permanent set. हे सेंटेन्स महत्वाचं आहे. डिफॉर्मेशन इन द वायर इज इरिव्हर्सिबल अँड द परमनंट सेट इज अक्वायर अ परमनंट सेट. परमनंट सेट म्हणजे काय, त्याच्यात ओरिजिनल चेंजमध्ये आता परमनंटली काहीतरी चेंज राहणारच आहे. एक्स्ट्रा काहीतरी लेंथ त्याच्यात आता परमनंटली राहणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू समथिंग, ही त्याची स्पेसिफिक चेंज हा काहीतरी राहणारच आहे. हे लक्षात आलं. हा तिसऱ्या सेक्शनमधला पहिला पॉईंट घेतला आपण. नंतरचं काय आहे, आपल्याला कशावर कमेंट करायची आहे की याच्यावर. फॉर अ स्मॉल इन्क्रीज इन अ स्ट्रेस देर इज अ रिलेटिव्हली लार्ज इन्क्रीज इन अ स्ट्रेन.
हे लक्षात आलं. हां, आता ती कमेंट लिहायची आहे. सो राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. Further increase in a load causes large increase in a strain causes a large increase in a strain for a relatively small increase in a stress. For a relatively small increase in a stress until point D म्हणजे हा until point D at which wire breaks. Material shows plastic deformation from point B to point D that is material does not regain its original state. Does not regain its original state when stress is removed. ठीक आहे. हा तुमचा 3 मार्कचा क्वेश्चन आहे. हा तुमचा टोटल 3 मार्कचा क्वेश्चन आहे. आता हे काय सांगतो इन शॉर्ट. कसं असतं की ज्यावेळी तुमच्या एखाद्या बॉडीला एखादा स्ट्रेस अप्लाय करता तुम्ही, इथं मग काय केलं आहे का वायरला लोड अप्लाय केला आहे. तर कसं आहे की बॉडी सुरुवातीला इलॅस्टिक बिहेवियर दाखवते. काय की बॉडीला पहिल्यांदा थोडासा स्ट्रेस लावला तेवढासा स्ट्रेन तयार होणार आणि जर काढून घेतला स्ट्रेस तुमचा तो ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होते. कुठपर्यंत ओ एपर्यंत. नंतर त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस लावायला सुरुवात केली तर कसं होतं स्ट्रेस इज नॉट अ प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हणजे हुक्स लॉ तुमचं उभे होत नाही. पण जर तुम्ही वेट काढून घेतला तरी त्याची ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होते. तो झाला तुमचा दुसरा पोर्शन. तो म्हणजे इलॅस्टिक लिमिटपर्यंत. आता पण जे काही आपण जे सगळं बघितलं होतं शेअरिंग स्ट्रेस स्ट्रेन जे काही असेल ते हुक्स लॉ वगैरे ते सगळे कसे या लिमिटपर्यंत बघितले आपण. O to B पर्यंत तुमची स्ट्रेसची व्हॅल्यू एवढीच ठेवली आहे की तुमची ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होतील. ओरिजिनल तुमची बॉडी स्टेटमध्ये आली पाहिजे ओरिजिनल स्टेटमध्ये. नंतर ज्यावेळी आपण फर्दर स्ट्रेस वाढवत जातो म्हणजे फर्दर ह्याच्यावरती वेट वाढवत नेतो काय होतं पॉईंट बी नंतर की तुमची बॉडीचं इलॅस्टिक किंवा रिस्टोरिंग फोर्स संपतो. त्याच्यापेक्षा जास्त तो रिस्टोरिंग फोर्स लावू शकत नाही. आता रिस्टोरिंग फोर्स लावू शकत नाही म्हणजे काय की तो ओरिजिनल शेपमध्ये आता येऊ शकत नाही. ओरिजिनल साईज आणि शेपला यायला तो सफिशियंट फोर्स आता लावू शकत नाही. मग काय होतं की त्या बॉडीमध्ये परमनंट चेंजेस दिसायला लागतात म्हणजे त्याची ओरिजिनल लेंथ आणि साईज आता परत येत नाही. ती त्याच्यापेक्षा जास्त व्हायला लागते. मग त्याच्यानंतर हळूहळू तुमची बॉडी अजून स्ट्रेच व्हायला लागते आणि नंतर एखाद्या स्पेसिफिक पॉईंट नंतर ब्रेक होते. मग हे जे बिहेवियर आहे याला म्हणतात प्लास्टिक डिफॉर्मेशन बिहेवियर. काय म्हणतात प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे त्याची बॉडी ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन करत नाही इलॅस्टिक लिमिटनंतर. त्याला म्हणतात प्लास्टिक डिफॉर्मेशन कर्व किंवा ते तुमचं प्लास्टिक बिहेवियर आहे पार्टिकलचं. आता कसं आहे की हे जे तुमचे आहेत हा कर्व सगळ्याच
तुमच्या मटेरियल्सला दाखवेलच असं नाही आहे. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ना काही बॉडीज अशा असतात ज्या कर्वच्या एखाद्या स्पेसिफिक सेक्शननं दाखवतात आणि त्या स्पेसिफिक सेक्शननंतर त्या ब्रेक होतात. मग आता हा जो कर्व झाला आहे, ओके ठीक आहे, हा कर्व तर कळाला स्ट्रेस अँड स्ट्रेनमध्ये. उत्तर कसं लिहायचं माहिती आहे, 3 रिजन्सवर, O to A, A to B आणि B to D. प्रत्येक सेक्शनवर 1 ते 2 वाक्य लिहायचे. लक्षात आहे ना. O to A मध्ये हुक्स लॉ उभे होतो, हे की पॉईंट आहे. नंतर एला काय म्हणतात, प्रोपोर्शनल लिमिट. ही 2 वाक्य झाली. नंतर A to B मध्ये स्ट्रेस इज नॉट प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तरीही आपण जरी अनलोड केलं वेट तरी तुमची बॉडीची साईज आणि ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होऊ शकते. त्यामुळे आपण पॉईंट बीला काय म्हणतो, इलॅस्टिक लिमिट. हा दुसरा सेक्शन संपला. नंतर कर्वचा तिसरा सेक्शन, त्यामध्ये प्लास्टिक डिफॉर्मेशन आणि स्ट्रेस अँड स्ट्रेन कर्वच्या बिहेवियरवर आपल्याला कमेंट लिहायचे. पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहायचं की ह्याच्यानंतर फर्दर इन्क्रीज केला, पॉईंट बी नंतर फर्दर इन्क्रीज केला स्ट्रेस आणि नंतर अनलोड केला. फॉर एक्झाम्पल पॉईंट सीला आपण अनलोड करायला सुरुवात केली तर काय होतं की तुमची बॉडीचं जो डिफॉर्मेशन झालं आहे किंवा बॉडीमध्ये जे शेप झाला आहे तो इरिव्हर्सिबल आहे. आता तो काय होणार, फॉलो जर फॉर एक्झाम्पल पाथ सी पॉईंटला जर काढला असेल वेट तर तो फॉलो कुठला काढा, पाथ CE. हां, आणि त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे तुमची ओरिजिनल साईज अँड शेप होत नाही आणि नंतर एक परमनंट सेट होतो, त्याच्यात एक परमनंट चेंज कायमचा राहतो बॉडीच्या ह्याच्यामध्ये. नंतरच्या ह्याच्यात काय लिहायचं आहे की फर्दर इन्क्रीज इन अ स्ट्रेस देर इज अ रिलेटिव्हली लार्ज इन्क्रीज इन अ स्ट्रेन फॉर अ स्मॉल इन्क्रीज इन स्ट्रेस. आणि कुठपर्यंत, पॉईंट डीपर्यंत. आणि पॉईंट डीला तुमची बॉडी ब्रेक होते. मग आपण पॉईंट बी टू डीला काय म्हणणार, आपण प्लास्टिक डिफॉर्मेशन कर्व म्हणतो. आणि तुमची इथं बॉडीची ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होत नाही. हे लक्षात आलं. हां, आता यानंतरचं जे आहे ते काही डेफिनेशन्स आहेत. या डेफिनेशन्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ओके, 1 मार्क्ससाठी डेफिनेशन्स गरजेचे आहेत. मग आता या डेफिनेशनमध्ये पहिली आहे डक्टाईल. डक्टाईलमध्ये कसं असतं की ज्यावेळी तुम्ही एखाद्या मटेरियलची वायर फॉर्मेशन करू शकता ना, वायर तयार करू शकता स्मॉल साईजची, तसं जे मटेरियल त्याला म्हणतात डक्टाईल मटेरियल्स. म्हणजे काय म्हणतो आपण की तुमचं पार्टिकलची किंवा जे मटेरियलचं ना प्लास्टिक डिफॉर्मेशन कर्व रिजन जो आहे, प्लास्टिक डिफॉर्मेशनचा जो रिजन आहे तो खूप मोठा आहे आणि इट शोज द प्लास्टिक डिफॉर्मेशन अप टू द टिल इट्स फ्रॅक्चर पॉईंट. प्लास्टिक डिफॉर्मेशन जो पण फ्रॅक्चर पॉईंटपर्यंत दाखवते अशा मटेरियल्सला आपण डक्टाईल्स म्हणतो. म्हणजे काय, आपण वायरमधनं तुमच्या मटेरियलमधनं वायर काढू शकतो. म्हणजे कसं म्हणतो आपण की आपण जे वायर्स मोस्टली कशाचे तयार करू शकतो, मेटल्सच्या, बरोबर. मेटल्स आहेत ना, ॲल्युमिनियम, कॉपर, जेव्हा स्टीलच्या मटेरियल्स, ते मटेरियल्स कसे असतात, डक्टाईल्स मटेरियल्स म्हणतात. आयर्न म्हणा, कॉपर म्हणा, ॲल्युमिनियम म्हणा. का, कारण की त्याच्या आपण वायर्स अशा सिलेंड्रिकल शेपच्या वायर्स अशा फॉर्म करू शकतो. हे लक्षात आहे. त्याला म्हणतात डक्टाईल मटेरियल्स. काय म्हणतात, डक्टाईल्स मटेरियल्स. नंतर दुसरं आहे ग्लाससारखे मटेरियल्स असतात. ग्लास माहिती आहे ना तुम्हाला, ग्लास म्हणा, खडू म्हणा. आता हे कसतात की विदिन इलॅस्टिक लिमिटमध्ये ब्रेक होतं. विदिन इलॅस्टिक लिमिटमध्ये म्हणजे ओरिजिनल तुमचं इथं हुक्स लॉ ओबे होतो, पण हा पूर्ण पोर्शन कधी ते जात नाही, ते मध्येच ब्रेक होतं. तुमच्या इलॅस्टिक किंवा इलॅस्टिक लिमिटमध्येच जर तुमची बॉडी ब्रेक होत असेल तर ती तुमची ब्रिटल बॉडी म्हणतात. कशी, ब्रिटल असं म्हणतात. म्हणजे जसं तुमचं ग्लास आहे, खडू आहे, ते कसं आहे की ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होण्याच्या आधीच तुमचे बॉडी ब्रेक होतं. विदिन इलॅस्टिक लिमिट तुमच्या बॉडी ब्रेक्स होत असतील त्यांना आपण ब्रिटल असं म्हणतो. नंतर मेलेबल मटेरियल्स. मेलेबल मटेरियल्स म्हणजे कुठले की ज्यांना आपण ठोकून ज्यांचा पत्रा तयार करू शकतो. म्हणजे आपलं आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर म्हणा, ह्यांना कसं आपण ठोकून त्यांचे पत्रे तयार करू शकतो ना, असे जे मटेरियल्स आहेत त्यांना म्हणतात मेलेबल मटेरियल्स.
लक्षात येत आहे? ब्रिटल, डक्टाईल आणि मेलेबल मटेरियल्स या तिघांच्या डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत, 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. डक्टाईल्स म्हणजे काय की ज्यांचे प्लास्टिक रेंज किंवा प्लास्टिक डिफॉर्मेशन रेंज खूप मोठी आहे आणि जे प्लास्टिक डिफॉर्मेशन टिल इट पॉईंट्स ब्रेकपर्यंत दाखवतात. प्लास्टिक डिफॉर्मेशन कुठपर्यंत, जोपर्यंत त्या ब्रेक होत नाही तोपर्यंत दाखवतात. म्हणजे काय, ही जी वायर आहे ना तुमची, ही मोडेपर्यंत अशी ताणली जाऊ शकते आणि त्यातून तुम्ही वायर फॉर्म करू शकता. असं छोटे छोटे सिलेंडर्स आपण फाइंड आउट करू शकतो वायर्समध्ये, जोपर्यंत ते ब्रेक होत नाही तोपर्यंत. म्हणजे आपण तारा करतो ना, तारा, त्या तारा करण्याचं ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे त्यांना म्हणतात डक्टाईल मटेरियल्स. त्याला आपण इन शॉर्ट सायन्टिफिक वर्डमध्ये काय म्हणतो की ज्यांचं इलॅस्टिक डिफॉर्मेशन कर्व जो आहे, रिजन आहे, प्लास्टिक डिफॉर्मेशन जो रिजन आहे तो खूप मोठा आहे आणि ते प्लास्टिक डिफॉर्मेशन दाखवतात कुठपर्यंत, जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत. अशा मटेरियल्सला म्हणतो आपण डक्टाईल मटेरियल्स. नंतर ब्रिटल मटेरियल्स कुठले की जे विदिन इलॅस्टिक लिमिट ब्रेक होतात, जे तुमचे विदिन इलॅस्टिक लिमिटमध्येच ब्रेक होतात ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लास असेल किंवा खडू असतील, हे कसे तुमचे इलॅस्टिक लिमिट पोचायच्या आधीच मोडतात, त्यांना म्हणतात ब्रिटल मटेरियल्स. नंतर मेलेबल मटेरियल्स म्हणजे काय, ज्यांना आपण ठोकून 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 त्यांचा पत्रा तयार करू शकतो. म्हणजे विच कॅन बी हॅमर्ड टू फॉर्म अ शीट, असा जो प्रकार, असे जे मटेरियल्स असतात त्यांना म्हणतात मेलेबल मटेरियल्स. हे डेफिनेशन गरजेचे आहे. सो राईट डाऊन डेफिनेशन्स लिहून घ्या. ब्रिटलची पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या. ब्रिटलची, दोज मटेरियल्स that break within elastic limit are called brittles. हे तुमचे 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत. डेफिनेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लास, सिरॅमिक्स. नंतर डक्टाईल. those metals that have large plastic range of extension and undergo plastic deformation till they break are called ductile. DUCTILE, ductile. For example, copper, aluminum, iron. Third point, malleable, MALLEABLE, malleable. Those metals which can be drawn or hammered, म्हणजे ठोकू शकतो त्यांना, hammered into thin sheets are called malleable. For example, copper, aluminum, iron are called malleable.
ह्या 3 डेफिनेशन आहेत. अजून 2 आहेत त्याही सांगतो. रबर बघितलंय तुम्ही सगळ्यांनी? फोन सायलेंटवर टाक रे. सर्दी काय जास्त झाली वाटतं, थंडी बाजायला लागली आता. सो काय, समजा तुम्ही रबर बघितलाय. आता रबरमध्ये कसं होतं की तुमचे जे बॉडी आहे ना, कसं तुम्ही ताणू शकता. आता रबर नाही माझ्याकडे सध्या, पण तुम्ही रबरला इन डे टू डे लाईफ बघितलं असेल. कसं आहे की तुमचा रबर बँड आहे त्याला असं तुम्ही ताणू शकता. करेक्ट? कसं? इलॅस्टिकली. म्हणजे जरी तुम्ही हातला फोर्स काढला तरी कसं परत ओरिजिनल साईज आणि शेपला येतो ना रबर. मग काय म्हणतात त्याला? इलॅस्टिकली कॅन बी स्ट्रेच्ड टू अ लार्जर व्हॅल्यू ऑफ स्ट्रेन. म्हणजे कसं म्हणतात की तुम्ही खूप ताणू शकता त्याला. खूप ताणता, याचा अर्थ कसा म्हणतो त्याला आपण? स्ट्रेन तयार करतो. ओरिजिनल तुमच्या साईज आणि शेपमध्ये आपण बराच चेंज करत असतो आणि हा चेंज कसा आहे? इलॅस्टिक आहे. म्हणजे तुमची बॉडी स्ट्रेस रिमूव्ह केल्यानंतर परत ओरिजिनल साईज आणि शेपला येते परत. याला म्हणतात इलॅस्टिकली. म्हणजे तुमच्या इलॅस्टिकली तुमच्या बॉडीमध्ये लार्जर व्हॅल्यू ऑफ स्ट्रेन ज्यावेळी तयार होतो किंवा ज्या मटेरियल्समध्ये तयार होतो ना, त्यांना म्हणतात इलॅस्टोमर्स. म्हणजे रबर, जसं रबर आहे, रबर आपण कितीही ताणू शकतो आणि सोडल्यानंतर परत तो ओरिजिनल शेपला येतो. रबर बँड सगळ्यांनी बघितला आहे. तुम्ही ताणता ताणता आणि परत सोडता, सोडल्यानंतर कसं परत ओरिजिनल शेपला येतो. असं जे मटेरियल्स असतात ना, ज्यांच्यामध्ये खूप मोठा स्ट्रेन तयार करू शकतो आणि तरीसुद्धा ते बॉडी ओरिजिनल साईज आणि शेपमध्ये येऊ शकतात, यांना म्हणतात इलॅस्टोमर्स. आता इलॅस्टोमर्सची कॅरेक्टरिस्टिक्स ही काय की याच्यामध्ये हुक्सला उभे होत नाही. इथं तुमच्यामध्ये जेवढा स्ट्रेस तयार झाला आहे तेवढाच स्ट्रेन तयार होईल असं नाही आहे. स्ट्रेस अँड स्ट्रेन प्रोपोर्शनल नाही आहे. प्रोपोर्शनल म्हणजे कसं, स्ट्रेस जर 1 युनिट एवढा तयार झाला असेल तर तेवढाच स्ट्रेन 1 युनिट एवढा तयार झाला पाहिजे. याला म्हणतात प्रोपोर्शनल. म्हणजे स्ट्रेस 2 युनिट झाला असेल तर स्ट्रेन पण 2 युनिट झाला पाहिजे. पण रबरच्या बाबतीत ही केस होत नाही. तुमच्या स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये असं स्पेसिफिक रिलेशन नाही आहे. ही त्याची की पॉईंट आहे इलॅस्टोमरचा. म्हणून आपण रबरला ना इलॅस्टिक मटेरियल म्हणून एवढं ट्रीट करत नाही. जरी तो इलॅस्टिक बिहेवियर दाखवत असला, त्याला इलॅस्टिक किंवा इलॅस्टिक मटेरियल आहे असं आपण नाही सांगत. मग आता ह्याची डेफिनेशन एक लिहून घ्या. राईट डाऊन. इलॅस्टोमर, इलॅस्टोमरची डेफिनेशन, a material that can be a material that can be a material that can be elastically stretched, elastically stretched, elastically stretched to a larger value of strain, to a larger value of strain, to a larger value of strain is called elastomer, is called elastomer. For example, rubber. नंतर अजून एक डेफिनेशन आहे, ते आधी सांगतो काय प्रकार असतो. सो काय करूया, एक वल्कनाइज्ड रबर घेऊया. रबरचा एक टाईप आहे, रबरचा एक टाईप आहे तो वल्कनाइज्ड रबर. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे की स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन असा ग्राफ काढायचा आहे. कसा? लोडिंग आणि अनलोडिंगचा. तर लोडिंग अनलोडिंगचा ग्राफ काढताना ह्याच्यामध्ये काय होतं, तुमची लोडिंग आणि अनलोडिंगचा ग्राफ आहे. हा स्ट्रेस स्ट्रेन कर कधी लोडिंगच्या वेळी आणि हा अनलोडिंगच्या वेळी पॉईंट आहे. आता वल्कनाइज्ड रबर हा एक रबरचा प्रकार आहे. या प्रकारामध्ये एक असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, तुम्ही काय करता की स्ट्रेस देता त्या रबरला, म्हणजे काहीतरी डिफॉर्मेशन फोर्स देता, काहीतरी स्ट्रेस प्रोड्यूस करता आणि नंतर सोडून देता.
तर काय होतं की तुमचा रबर ना लगेच परत येत नाही. वल्कलाइज रबर म्हणजे कसं, आपला जसं रबर बँड असतो, रबर बँडमध्ये कसं असं ताणलं की सोडलं की लगेच परत येतो ना ओरिजिनल साईज आणि शेपला, तसं तो रबर ॲक्च्युली ॲक्टिवेट होत नाही किंवा बिहेव करत नाही. काय करतो तो की हळूहळू 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 ओरिजिनल शेपला परत येतो. म्हणजे जरी तुम्ही स्ट्रेस झिरो केला, स्ट्रेस जरी काढला, तरी तो इन्स्टंटेनियसली ओरिजिनल शेपला येत नाही, तर कसं हळूहळू हळूहळू ओरिजिनल शेपला येतो. म्हणजे कसं आहे, स्ट्रेस जरी तुम्ही झिरो केला तरी ना तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी डायमेन्शनमध्ये चेंज आहेच, तरी तुमच्या बॉडीमध्ये डायमेन्शनमध्ये चेंज आहेच आणि ते हळूहळू कमी होतं. हे जे असं बिहेवियर असतं ना, हे बिहेवियर म्हणतात हिस्टरेसिस. म्हणजे हे जे असं स्ट्रेस झिरो झाला तरी स्ट्रेनमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहेच किंवा स्ट्रेन आहेच काय, तर ह्याला जे म्हणतात, ह्याला काय म्हणतात, स्ट्रेन इज लॅगिंग बिहाइंड. म्हणजे स्ट्रेन हा स्ट्रेसच्या मागं चालला आहे असं म्हणतो आपण. स्ट्रेस झिरो झाला तरी तुमचा स्ट्रेन झिरो होत नाही, म्हणजे बॉडी तुमची ओरिजिनल लगेच साईज अँड शेपमध्ये परत येत नाही, तर हळूहळू परत येते, लगेच झिरो होत नाही आहे. ह्याला काय म्हणतात की स्ट्रेस ऑर द स्ट्रेन इज अ लॅगिंग बिहाइंड. स्ट्रेस लॅगिंग बिहाइंड म्हणजे मागे राहणे. तुमचा स्ट्रेस लगेच झिरो होतो पण स्ट्रेन लगेच झिरो होत नाही. म्हणजे स्ट्रेस जर तुमच्या सशासारखा लगेच परत येतो, म्हणजे आता जर ससा आणि कासवाची रेस म्हटली तर कसा, ससा लगेच एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला उड्या मारत निघून जाईल, पण स्ट्रेन कासव कसं हळूहळू हळूहळू त्या पोझिशनला येणार, हे आपल्याला माहिती आहे ना. मग तसंच स्ट्रेस कसं सशासारखा ॲक्ट करतो, कसा चटकन एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला निघून जातो. एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू होती ती चटकन झिरोला होती. तर कासवासारखं स्ट्रेन कसं हळू मागे येतं, त्याला म्हणतात लॅगिंग बिहाइंड. म्हणजे सशाच्या मागे कासव राहिलं आहे, म्हणजे स्ट्रेस इज सॉरी तुमचा जो स्ट्रेन आहे तो स्ट्रेसच्या लॅग बिहाइंड आहे किंवा लॅगिंग बिहाइंड म्हणतात. आणि ह्याला जे म्हणतात, हे जे बिहेवियर आहे जे तुमचं स्ट्रेन लॅगिंग बिहाइंड द स्ट्रेस, याला म्हणतात इलॅस्टिक हिस्टरेसिस. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी राहिलं आहे, अजून डेटा राहिला आहे कुठला, तर तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी स्ट्रेन राहिलं आहे, तुमचे चेंज डायमेन्शन राहिले आहेत, याला म्हणतात इलॅस्टिक हिस्टरेसिस. आणि जर तुम्ही त्यांचा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा ग्राफ काढला तर लोडिंगचा ग्राफ असा मिळतो, तर अनलोडिंगचा ग्राफ असा मिळतो. हा जो एरिया आहे, हा एरिया म्हणजे तुमच्या बॉडीच्या डिफॉर्मेशनमध्ये तुमचा जो रिस्टोरिंग फोर्स येत आहे, ॲक्ट होणार आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी यूज करतं, मटेरियल स्वतःची काहीतरी एनर्जी यूज करतं आणि ते एनर्जी यूज केलेली इथं दाखवतं या एरियात. ती काहीतरी मटेरियल स्वतःची काहीतरी एनर्जी यूज करतं त्या ठिकाणी डिफॉर्मेशनला अपोज करण्यासाठी. ती एरिया म्हणजे हा रिजन म्हणजे तो एनर्जी दाखवतो, एनर्जी डिसिपेटेड ड्युरिंग द डिफॉर्मेशन ऑफ एनर्जी. लक्षात आलं. इलॅस्टिक हिस्टरेसिस म्हणजे काय, इलॅस्टिक हिस्टरेसिसची डेफिनेशन जास्त गरजेची आपल्याला या पॉईंटला, रॅदर दॅन पूर्ण डिस्क्रिप्शन. कसं आहे इलॅस्टिक हिस्टरेसिस म्हणजे द लॅगिंग बिहाइंड ऑफ अ स्ट्रेन टू द स्ट्रेस किंवा लॅगिंग बिहाइंड ऑफ स्ट्रेन टू द स्ट्रेस इज नोन ॲज अन इलॅस्टिक हिस्टरेसिस. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ओके, राईट डाऊन इलॅस्टिक हिस्टरेसिस. पहिला पॉइंट, इन मटेरियल्स लाईक vulcanized 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 rubber, materials like vulcanized rubber, when applied stress decreases to zero, the strain does not become zero. The strain does not become zero immediately. तुमचा instantaneously की within fractions of second
तुमची स्ट्रेंथ 0 होत नाही, म्हणजे बॉडी ओरिजिनल शेपला लगेच परत येत नाही असं म्हणतो आपण. स्ट्रेंथ 0 होत नाही याचा अर्थ. सेकंड पॉईंट, द स्ट्रेन लॅग्स बिहाइंड स्ट्रेस. सेकंड पॉईंट घ्या, द स्ट्रेन लॅग्स बिहाइंड स्ट्रेस. द स्ट्रेन लॅग्स बिहाइंड स्ट्रेस. ही डेफिनेशन जास्त गरजेची आहे. तिसरा पॉईंटमध्ये द लॅगिंग ऑफ स्ट्रेन, द लॅगिंग ऑफ स्ट्रेस सॉरी द लॅगिंग ऑफ स्ट्रेन, द लॅगिंग ऑफ स्ट्रेन बिहाइंड द स्ट्रेस, बिहाइंड द स्ट्रेस इज कॉल्ड इलॅस्टिक हिस्टेरेसिस. इलॅस्टिक हिस्टेरेसिस. या पूर्ण पॉईंटमध्ये हे एवढं जास्त गरजेचं आहे. त्याच्याखाली अंडरलाईन करून ठेवा. MCQला विचारू शकतात किंवा डेफिनेशनला. इलॅस्टिक हिस्टेरेसिस त्या पूर्ण सेंटेन्सला अंडरलाईन करून ठेवा. ते जास्त गरजेचं आहे रादर दॅन एनी अदर पॉईंट. नंतर हा कर्व काढून घ्या. काढली का? हां बाजल, जास्त काय नको. लिहा मग. द स्ट्रेस स्ट्रेन कर्व, द स्ट्रेस स्ट्रेन कर्व एनक्लोजेस लूप, एनक्लोजेस अ लूप म्हणजे ते असं फॉर्म तयार. एनक्लोजेस अ लूप. एरिया ऑफ लूप, area of loop, area of loop gives the energy dissipated during deformation of material, during deformation of material, during deformation of मटेरियल. या पूर्ण पॉईंटमध्ये एक सेंटेन्स जास्त गरजेचं आहे. कुठलं? डेफिनेशन. इलॅस्टिक हिस्टेरेसिसची डेफिनेशन ही जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचा पॉईंट लक्षात असू दे काय. सो आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ते म्हणजे स्ट्रेनिंग एनर्जी आहे तुमची. ह्याचं डेरिवेशन परीक्षेत विचारण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे, पण ह्याच्यावर न्यूमरिकलची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ह्याच्यावर तुमची प्रोबॅबिलिटी, तुमचा न्यूमरिकल्स प्रॉब्लेम जास्त विचारण्याची शक्यता जास्त आहे रॅदर दॅन पूर्ण प्रूफपेक्षा. कारण प्रूफ हे बरंच मोठं आहे मार्क्सपेक्षा. तरी आता लिहून घेऊया, नंतर मग आपण डेफिनेशन त्याच्या प्रॉब्लेम्सकडे पण बघूया कसं करायचं आहे त्यांच्याबरोबर. सो नेक्स्ट पॉईंट आणि शेवटचा पॉईंट आहे या चॅप्टरचा आपला. या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे स्ट्रेन एनर्जी. हार्डनेस किंवा जे फ्रिक्शन्स वगैरे आहेत ते नवीन रेडिओ सिलेबसनुसार ते आता परीक्षेला नाही आहेत. सो आपल्याला लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरचा स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी काय करायचं आपल्याला? स्ट्रेन एनर्जीचं डेरिवेशन फाइंड आउट करायचं. सो काय करायचं आहे? फॉर एक्झाम्पल त्यासाठी आपण काय कन्सिडर करूया की एक वायर आहे जी डिव्हिजर सपोर्टला लावली आहे आणि त्याला असं वेट अटॅच केलं. काय केलंय? वेट अटॅच केलंय. लक्षात आलं? वेट अटॅच केलंय आणि त्याच्यामुळे तुमचा फोर्स F एवढा ॲक्ट होतो. याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A एवढा आहे. तुमच्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A एवढा आहे. L एवढी लेंथ आहे आणि L एवढं एक्सटेन्शन झालेलं आहे.
काय काय अज्युम करायचं आहे आपल्याला की पहिल्यांदा वायर ऑफ लेंथ एल, वायर ऑफ लेंथ एल आहे, कॅपिटल एल म्हणायचं. नंतर फोर्स एफ इज अप्लाइड ऑन द वायर, इट प्रोड्युसेस अ एक्सटेन्शन इन द वायर ऑफ एल. एवढं इंट्रोडक्शन सफिशियंट आहे आपल्याला. हे डेरिवेशन काढताना काय काय लिहायचं आहे, पहिल्यांदा कन्सिडर वायर ऑफ लेंथ एल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. द फोर्स एफ इज अप्लाइड ऑन द वायर विच प्रोड्युसेस एक्सटेन्शन एल. 2 वाक्यात इंट्रोडक्शन संपलं आपलं. आता की पॉईंट कुठलं, स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असतं. स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असतं की तुम्ही ना काहीतरी एक्सटेन्शन करत असता बॉडीला, तुम्ही स्वतःची काहीतरी एनर्जी घालवत असता ना त्याला, कोणाला तर ताणताना तुम्ही स्वतःची काहीतरी एनर्जी घालवत असता किंवा वापरत असता. करेक्ट आहे की नाही लक्षात. तुम्ही स्वतः कुठली तरी एनर्जी लावता म्हणून बॉडी तुमची एक्सटेंड होते किंवा स्ट्रेसमध्ये जाते. आता ही जी बॉडी आहे ना, ही तुमच्या बॉडीची जी एनर्जी ही आहे वापरली गेली ती कुठं स्टोअर होते, त्या मटेरियलमध्ये. तुमच्या मटेरियलमध्ये ती एनर्जी स्टोअर होते. म्हणजे कसं म्हणतात की तुम्ही रबरला ताणता, बरोबर. तुम्ही रबरला ताणता काय करता, ताणता म्हणजे काय करता की तुम्ही स्वतःची एनर्जी ना त्या रबरमध्ये स्टोअर करता. आणि तुम्ही ज्यावेळेस सोडता रबर, त्यावेळी तो काय करतो, रबर स्वतःमध्ये जी एक्स्ट्रा एनर्जी ॲड झाली ती वापरतो आणि लगेच ओरिजिनल शेपला परत येतो. प्रोसेस लक्षात येते तुमच्या बॉयज, लक्षात येते प्रोसेस. काय की स्ट्रेस एखादी बॉडी ताणतो याचा अर्थ काय करतो, रबरला ताणतोय असं म्हणूया. तर काय करतो आपण, स्वतःची काहीतरी एनर्जी वापरतो. एनर्जी म्हणजे कुठली, मसल एनर्जी असेल तुमची, काहीतरी यूज करता, बरोबर, काहीतरी एनर्जी यूज करता. मग काय करता, एनर्जीचा यूज करून तुम्ही काय करता, त्या बॉडीला स्ट्रेस किंवा ताणता. आणि हे ताणल्यावर काय करतं, ही जी आपली एनर्जी आहे ती कशात स्टोअर होते, त्या बॉडीमध्ये स्टोअर होते. आणि ज्यावेळी तुम्ही सोडता त्यावेळी तीच एनर्जी ना तो वापरून ओरिजिनल शेपला परत येतो. आता ही जी स्टोअर झालेली एनर्जी आहे मटेरियलमध्ये त्याला म्हणतात स्ट्रेन एनर्जी. लक्षात येतं की तुमच्या इलॉंगेशनमध्ये जी बॉडीमध्ये स्टोअर होते, इलॉंगेशन करताना बॉडीमध्ये जी एनर्जी स्टोअर होते ना त्याला म्हणतात स्ट्रेन एनर्जी. लक्षात आलं. सो राईट डाऊन स्ट्रेन एनर्जी. ल्या द इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी, the elastic potential energy gained by wire during elongation by a stretching force is called strain energy. Before going to the derivation, एक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx काय येतं, याचं इंटिग्रेशन काय, याचं इंटिग्रेशन झालंय नाही, ठीक आहे. ह्याचं इंटिग्रेशन फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन फॉर्म्युला काय सांगतो, जर इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx कसा आहे तो x raised to n plus 1 divided by n plus 1. राहील लक्षात. हां, अजून एक फॉर्म्युला देतो, डिफरन्शिएशन ऑफ x raised to n कसं येतं, n into x raised to n minus 1. हे वरती लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx is equal to x raised to n plus 1 divided by n plus 1. आणि हा एक फॉर्म्युला आहे d by dx of
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आपल्याला डिफरन्शिएशन किंवा काढताना लागणार आहे. तुमच्याकडे डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युला आहेच नाही? ठीक आहे, आता काय करूया, हा पॉईंट कवर करून घेऊया, मग काही असतील ते फॉर्म्युले मी देतो तुम्हाला कसे करायचे. हे तुमचे जस्ट टूल्स आहेत, हे जस्ट तुमचे टूल्स आहेत, तुम्हाला फक्त वापरायचं आहे. का, कसं, कुठं काही काढायची गरज नाही आपल्याला. हे का आलं, कसं आलं, कुठं आलं याची काही देणं घेणं नाही आपल्याला जस्ट यूज करायचे ते. आपल्याला डेरिव्हेशनमध्ये हा फॉर्म्युला लागणार आहे आता. ओके, सो काय करूया, इथून डेरिव्हेशनला सुरुवात करूया. आता डेरिव्हेशनमध्ये काय सांगितलं आपण, कन्सिडर अ वायर ऑफ लेंथ एल, जिला रिजिड सपोर्टला आपण एक्सटेंड केले. काय केलंय, कन्सिडर वायर लेंथ एल ऑफ लेंथ एल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए कॅपिटल ए. द फोर्स ऑर द लोड एफ इज अप्लाइड ऑन द वायर. द फोर्स एफ इज अप्लाइड ऑन अ वायर produces extension L. एवढं 2 वाक्याचं आपलं इंट्रोडक्शन आहे. आलं लक्षात, पॉईंट लक्षात आला. काय काय करायचं, पहिल्यांदा लेंथ ॲज्युम करायची, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲज्युम करायचं. ओके, नंतर सिच्युएशन लिहायचं, फोर्स एफ इज अप्लाइड ऑन विच प्रोड्यूस एक्सटेन्शन स्मॉल एल. ओके, सो राईट डाऊन. Consider a wire of length capital L and area of cross section capital A, and area of cross section capital A is stretched by force capital F, is stretched by capital force F. It produces extension L, small l. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं आहे, हे झालं इंट्रोडक्शनचा पार्ट संपला. ठीक आहे, हे असू दे साईडलाच. आपल्याला काय काढायचं आहे, एनर्जी. काय काढायचं आहे, एनर्जी काढायची आहे. आणि एनर्जी काढण्यासाठी काय गरजेचं आहे, फोर्स. काय पाहिजे आपल्याला, फोर्स पाहिजे आपल्याला पहिल्यांदा. आणि हे काय करायचं आहे, मटेरियलच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड असं फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी काय करूया की आपण एक वायर घेतले नाही तर मग लेट्स ट्राय आउट द यंग्स मॉड्युलस. आपण काय करूया, या वायरचा यंग्स मॉड्युलस काढूया. हे आपण मटेरियलचं स्टडी करायला ना, मटेरियलमध्ये किती एनर्जी स्टोअर झाली आहे. मग आपण काय करूया, मटेरियलची एक प्रॉपर्टी घेऊया जी म्हणजे आपली यंग्स मॉड्युलस आहे. मग यंग्स मॉड्युलसला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी काय करायला, पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. स्ट्रेसची डेफिनेशन कशी आहे, स्ट्रेसची डेफिनेशन कशी आहे. अरे काय फिजिक्स म्हटली की काय गजनीच होती की काय तुमचा. हा, स्ट्रेस म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. आपल्याला इथं अलॉंग लेंथ डिफॉर्मेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण इथं म्हणतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय, तुमचा डिफॉर्मिंग फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ओके, एफ अपॉन ए. नंतर लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. नंतर काय फाइंड आउट करायचं आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आपल्याला यंग्स मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय तयार लागणार, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. मग आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन म्हणजे एक्सटेन्शन तुमचं स्मॉल एल आणि डिवायडेड बाय
कॅपिटल एल. आलं. मग वाय इक्वल टू काय होणार, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ठीक आहे, हा आला वाय. मग आता लॉन्जिट्युडनल स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे, एफ बाय ए. एफ डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय आहे, स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. अरे असे एक्सप्रेशन देऊ नका जसं काय आम्ही आयुष्यात असं पाहिलेलं नाही कधी. हां, आयुष्यात कधी पाहिलेलं नाही आणि परत आमच्याशी यांच्याशी काही देणं घेणं नाही असं काही म्हणू नका. हां, पेपर होईपर्यंत तर आहेत तुमचे. सो वाय म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस काढतोय आपण इथं. काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. मग स्ट्रेसची व्हॅल्यू काढली इथं आहे एफ बाय ए आणि डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन कसं आहे, स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. आता इथं कसं होतं की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जातो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो. मग आता इथं कसं होणार तुमची की एफ इंटू एल इंटू कॅपिटल एल डिवायडेड बाय ए. झालं लक्षात. हे काय होतं, डिवायडेड होतं ना, 3 वर्ष झाला वरती. तर असं लिहूया. एफ बाय ए आहे तसा राहिला आणि एल डिवायडेड बाय एलला इनवर्स घेतला आपण. डिवायडेड म्हणजे काय, इनवर्स होतो. मग ही टर्म काय होणार तुमची, एफ इंटू एल डिवायडेड बाय ए इंटू एल. आलं इथपर्यंत. आपला वेल नोन फॉर्म्युला आहे इथं लक्षात, वाय इज इक्वल टू समथिंग झालं इथं. आता काय काढायचं आहे, वर्क एनर्जी काढायची आहे ना. एनर्जी म्हणजे नथिंग बट वर्क डन असतं आणि वर्क डन म्हणजे तुम्हाला फोर्स फाइंड आउट करायचं आहे. काय, फोर्स फाइंड आउट करायचं आहे. मग काय होणार तुमचं की वाय इक्वल टू एफ इंटू एल इंटू ए इंटू स्मॉल एल. आपल्याला जस्ट फोर्स काढायचं आहे. मग बाकी सगळ्या टर्म्स एका साईडला नेऊया. मग एफ इज इक्वल टू काय होणार, वाय इंटू ए इंटू स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. लक्षात आलंय. एक तरी पार्ट झाला आपलं. काय काढला आपण, फोर्स काढला. आता नाव वी हॅव टू फाइंड आउट द वर्क डन. ठीक आहे. मग आधी काय करूया, इथपर्यंत लिहून घ्या, मग आपण वर्क डनच्याकडे जाऊया. ओके. मग इथून एवढं. ही डायग्राम नाही काढली तरी चालेल, काही हरकत नाही. डायग्राम नाही काढला तरी तुम्ही एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये लिहिला बास झालं. इथून इथपर्यंत आहे. वाय ए इंटू स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल लिहिलं. सो आज काय करूया, आज इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला मी ह्याच्याशी काय कसं डील करायचं सांगतो. सो आज आपण काय काय बघितलं, स्ट्रेस स्ट्रेन कर्व बघितल्या, डेफिनेशन बघितल्यात कोणाकोणाच्या, ब्रिटल, मॅलेबल मटेरियल्स, डक्टाईल मटेरियल्स, आणि आपण स्ट्रेन एनर्जीची डेफिनेशन बघितले. द एनर्जी स्टोर्ड इन द वायर ड्युरिंग अ इलॉंगेशन बाय स्ट्रेचिंग फोर्स. आणि त्याचं आता आपण फॉर्म्युलेशन काढतो. त्यासाठी आता पहिल्यांदा आपण फोर्स काढला आहे. हळूहळू मग आपण वर्क डन काढूया आणि टोटल वर्क डन काढूया. ठीक आहे. आज इथं थांबूया आपण. नेक्स्ट लेक्चरला पुढचं कंटिन्यू करू.